कोली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी कोली महासंघ कल्याण भिवंडी परिसर यांच्या वतीने शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी कल्याण येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। स्वामी दामोदराचार्य विवाह सभागृह, कल्याण रेल्वे स्टेशन जवळ, सांगलेवाडी, मीरा हॉस्पिटल जवळ, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात 300 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणारा सोहळा नसून कोली समाजातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा, मार्गदर्शन आणि विविध संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आला। या सोहळ्यात कुमारी करीना गंगाराम कोली यांनी MPSC परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। त्यांची नुकतीच सेल्स टेनक्स ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे। करीना कोली यांचे हे यश कोली समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते यांचे त्या उत्तम उदाहरण ठरले आहेत। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न ठेवता कोली समाजातील विद्यार्थ्यांना संघटित करून त्यांच्या भविष्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प कोली महासंघाने केला आहे। यामध्ये नोकरी व रोजगार मार्गदर्शन, व्यवसाय व उद्योजकता, शासकीय योजना, करिअर गायडन्स, UPSC व MPSC, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मत्स्य व्यवसायातील संधी तसेच विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत। कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कोली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते। त्यांच्या निवडीबद्दल कोली महासंघाच्या वतीने यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। तसेच कल्याण शहराच्या प्रथम नागरिक महापौर सो हर्षाली ताई थविल यांचाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान विनोद गोपाल मुकाद काल्हेर यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी तर महेंद्र मुकेश देसाई यांची उल्हासनगर अंबरनाथ विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच नीलम कशेलकर यांच्या माध्यमातून 5 बचत गटांच्या कोली महासंघामध्ये प्रवेश झाला असून या माध्यमातून सुमारे 50 महिलांचा महासंघाशी सहभाग झाला आहे। महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजना व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून पुढील काळात उपक्रम राबविण्यात येणार आहेत। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोली महासंघाचे युवा अध्यक्ष श्री चेतन दादा पाटील, कोली महासंघाचे राज्य नेते श्री देवानंद भोईर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र भंडारी, जिल्हा कार्याध्यक्ष श्री सचिन कोली, जिल्हा सचिव श्री संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष श्री राम तरे, जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती सुषमा ढोणे, कल्याण तालुका अध्यक्ष श्री दशरथ पाटील, युवा तालुकाध्यक्ष श्री भावेश पाटील, तसेच श्री सुभाष बाबडे, श्री प्रल्हाद कोली, श्री रुपेश मोगरे, श्रीमती नीलम कशेलकर, श्रीमती हर्षताई कोणकर, श्री कैलास ढोणे, श्री एंटक पाटील, श्री नागेश भंडारी नाखवा, श्री दीपक सैदाणे, श्री किशोर सापले, श्री रवी कोट, श्री प्रल्हाद राखाडे, श्री राम भोईर यांच्यासह महासंघांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली।
आमचे काही एक्सपर्ट या ठिकाणी आपण बोलवलेले आहोत. त्याचं सुंदर असं मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. त्यामुळे कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. धन्यवाद. या ठिकाणी प्रमुख अतिथी आणि करत आहोत आणि आलेल्या मान्यवरांना आपलं पुन्हा या ठिकाणी सर्व आलेल्या मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी कोळी महासंघाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी या ठिकाणी सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे नारळी पौर्णिमा उत्सव. आणि या नारळी पौर्णिमा उत्सवामध्ये या ठिकाणी आमची कोळी बांधव खूप नटून थटून या कोळी राजाची आणि होरी राणीची पूजा करत असतात. आणि असाच सर्वांच्या हृदयाशी हा एक कोळी गीत या ठिकाणी आपण सादर करतोय. तर सादर करत आहोत संजना. आम्हा कोळी लोकांना आनंदाचं उदाहरणच येत असतं. दर्यासागर आमचा मायबाप आणि होरी राणी आमची मायमायवी. आणि या दर्यासागराचं आणि होरी राणीचं या ठिकाणी मनोभावित भावे पूजन करून आपण हा सोन्याचा नारळ दर्यादेवाला अर्पण करतो. आणि असाच एक सुंदर कोळी नृत्य या ठिकाणी आपण सादर करतोय. सादर करत आहोत संजना कलाम.
सूर्यकोटीचा पुरुमेदेव सर्व कार्याचे सर्व सर्व पोलीस समाजाचे मातेच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करायचं आहे. या ठिकाणी कोयचे आरसे गुरु यांच्या शुभार्थे या ठिकाणी पूजन होत आहे. कधीच काही केले नाही वर्तमान त्यांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन्ही त्या बाजूला त्या साईडने आहे. महाराष्ट्राचे नेते देवाना सगळे युवा अध्यक्ष शेखरदादा पाटील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्व तुमच्या वर्षाने झाला पावन परिसर सारा ज्ञानी जनो करतो तुम्हारा मानाचा तुमच्या वर्षाने झाला पावन परिसर सारा ज्ञानी जन हो करतो तुम्हारा मानाचा मुजरा. शासन दरबारी झगडत राहिला, न्याय हा मिळवून दिलं या समाज
झाला म्हणून रमेश दादा पाटील कोळी महासंघाचा राजा ठरला. कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य नावसार अरे रमेश पाटील नेत आपलं कोळी रवींद्र मंडळीसाठी जोरदार टाळ्या. कारण खूप सुंदर गीतातून आपण या ठिकाणी आपले राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश दादा यांचं आपण वर्णन केलेलं आहे. धन्यवाद. आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर एक भव्य दिव्याचं कोळी भवन नवी मुंबई इथे बनवण्यात येत आहे. त्याचा खर्च फक्त रमेश दादांच्या वतीने आणि तो खर्च 30 करोड रुपयाचा आपल्याला कोळी भवन बांधण्यात येत आहे रमेश दादांच्या वतीने. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मान्यवर ज्यांनी कमवला मान रमेश दादा पाटील यांचा सत्कार म्हणजे आपल्या सर्वांचं शब्दांची गरज नसते. जोरदार आज मिळाली मानाची या ठिकाणी रेखा राजन चौधरी यांच्या सन्मानाने आज श्री राहुल मुकुंद आपण या ठिकाणी
आमच्या कोळी महासंघाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या कोळी समाजाचे कोळी महासंघाच्या वतीने राजधानी व्यक्ती आम्हाला श्री देवानंद नववी यांच्या शुभ हस्ते धन्यवाद. सेवा होण्याचा मान दशरथजी पाटील संतोष पाटीलजी यांचे डान्स आणि नृत्याने आपण सर्वांनी मनोरंजन केलं. जोरदार राड्या होऊन एकदा संतोष दादांना सुद्धा मी सर्वांच्या वतीने मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने व पाहुण्यांच्या वतीने तर आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. निजाम पैशेलकर आपलं या ठिकाणी शुभेच्छा विजयजी चौधरी त्याचप्रमाणे कुठेतरी मोठे अधिकारी व्हावा लागणार असे या शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना कोळी महासंघाच्या वतीने देतोय. कारण खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज सुंदरपाड्या गावातून एक गरीब घरातील मुलगी MPSC मधून महाराष्ट्रात दुसरी येते आणि आज श्रेष्ठ टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. खरंच जोरदार जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आज हा सत्कार होताना पाहून मला खूप अभिमान वाटतोय. पण हे यश माझं एकटीचं नाही, माझ्या आई वडिलांनी यासाठी खूप कष्ट केले. त्यांनी प्रत्येक अडचण फक्त माझ्यासाठी सहन केली. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण संघर्षातूनच माणूस घडतो हे मी शिकलो. आणि मी इथे थांबणार नाहीये. मला आपल्या जातीतील सर्व मुला मुलींना हे सांगायचंय, शिक्षणात पुढे या, सरकारी नोकरीत पुढे या आणि आपल्याला मिळालेल्या संधीने आपण झेंडा फडकवू शकतो हे सिद्ध करा. यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक आहे. थँक्यू सो मच. मला हा सन्मान मी कधीच विसरू शकत नाही. थँक्यू सो मच. हे नक्कीच विचार करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी नक्कीच कोळी भवन हा तुमच्या प्रयत्नाने उभा राहील अशी मी आशा बाळगतो. आणि हे सगळे स्टुडंट विद्यार्थी आज जर मी पाहिलं असेल तर ह्या ठिकाणी आमची जे MPSC मध्ये आलेली आमची मुलगी, तिची जी भावना आणि तिचं जे कर्तृत्व ते आपण सगळ्यांनी नजरेसमोर ठेवलं पाहिजे. कोळी समाजाला नेतृत्व नाही, किंबहुना मासेमारी करणारा सगळ्या भारतातल्या कम्युनिटीला राजकीय नेतृत्व नाही आणि म्हणूनच आपले प्रश्न सुटत नाही. बरं, राजकीय नाही तर प्रशासकीय तरी असलं पाहिजे. म्हणजे IAS की अधिकारी, आयुक्त, कमिशनर तुमचे आमचे तरी ओळखीचे असले पाहिजे. ते आहेत का? नाही. मग जर आम्हाला राजकीय आमदार खासदार पद नसेल मिळत तर आपण शिकलं पाहिजे. शिक्षण म्हणजे काय पाहिजे तर सरकारी जे हुद्दे आहेत, मोठे मोठे हुद्दे आहेत, त्या ठिकाणी आपल्या समाजाची लोक गेली पाहिजेत, पोचली पाहिजेत. आजची शिक्षण व्यवस्था पाहिली, केंद्रानं शिक्षणासाठी पैसा खर्च करणं बंद केलेलं आहे. त्यामुळे आपण जास्त अभ्यास करून आपल्याला, कारण आपले आई बाबा एवढे डोनेशन देऊ शकणार नाही, म्हणून आपण अभ्यास करावा लागेल. आज जो कल्याण कोळी महासंघानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा, त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि सगळ्यांना एवढंच मी प्रेमाचं सांगणार आहे की बाबांनो, आपल्याला जगायचं आहे. जगण्यासाठी आपला इतिहास काय आहे ते आधी ओळखलं पाहिजे.
डोळे बंद झाले पण एक मिनिट त्यांची 1 मिनिट. धन्यवाद मान्यवरांचं. प्रोत्साहित करण्याचं काम जे तुम्ही करताय खरंच चांगलं वाटतं. पण मी एक सांगू इच्छिते की या समाजाने, मी फक्त एक समाजाचं नाव न घेता कोळी समाजाचं नाव घेते, कोळी आगरी समाजाचं. कारण की तुम्ही मला नगरसेविका म्हणून मी जेव्हा त्यांच्या घरातून उभी राहते, अप्रभाग क्षेत्र, मी वडवली म्हणूनही होती, त्यानंतर मला आटाळीकर, आंबोलीकर सगळ्यांनी मला एक्सेप्ट केलं. तर माझं बालपणच इथे गेलेलं आहे. माझ्या वडिलांनी त्यांना सेवा दिली एबीसीडी मध्ये असताना वायरमॅन म्हणून, त्याच्यानंतर त्यांनी मला नगरसेविका म्हणून एक्सेप्ट केलं. खरंच अभिमान आहे त्यांचा की तुम्ही मला आज या पदावर बसवलं. खरं तर सगळ्या कल्याण डोंबिवलीतील जेवढे माझे कोळी आगरी बांधव आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करते, मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्यांची नेहमी मी कृतज्ञता व्यक्त राहील, कारण की त्यांनी जो मला या पदावरती बसवण्याचा मला जो सन्मान दिला आहे तो तुमच्या मला सगळ्यांमुळे आहे. आणि इथे जे माझे आटाळीकर आहेत इथे ग्रामस्थ मंडळ, तर तुमचाही धन्यवाद करते. कारण की कोणाच्या सपोर्टमुळे आपण कुठे जाऊ शकत नाही. मी जरी बाहेरून आली असली, मी आहे नाशिकची म्हणून, पण मला इथे यांनी एक्सेप्ट केलं, हीच खूप मोठी गोष्ट असते. मी एक छोट्या समाजाची आहे, जसं तुम्ही बोलता की तुमचा कोळी समाज, मी एक आदिवासी महिला आहे. मी ज्या समाजातून आले प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो, तसंच मलाही माझ्या समाजाचा अभिमान आहे. माझं गाव छोटंसं आणि छोट्या गावातून एवढ्या मोठ्या शहरात आले, त्या शहराने मला एक्सेप्ट केलं आणि आज मला प्रथम नागरिक केलं. तर सगळ्यांची मी तुमच्या सगळ्यांची मुली आहे, कारण की हा समाज तुमचा इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याआधी तुम्ही मला इथे मुलाचं स्थान दिलं आहे. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि खास करून रमेशकांचा करते, कारण की त्यांनी ज्यावेळेस महापौर पदाची रेस होती त्यावेळेस जेवढे आपले कोळी समाजाचे किंवा आदिवासी समाजाचे आमदार आहेत त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं. आपले नगरसेवक आहेत त्यांनी त्यावेळेस खूप सहकार्य केलं. ही नाही, ही सेकंड टर्म आहे आणि तेवढ्यापर्यंत मला बसवण्याचं मान ह्या सगळ्यांनी दिलेलं आहे. सगळ्यांचा धन्यवाद करते. आणि खरं सांगू इच्छिते की थोडस जसं तुम्ही योगदान कोळी समाजाचं आहे, महापौर पद दिलं, नगरसेवक दिलं, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण जसं तुम्ही बोललात, संतोषदादा बोलले की वाघिणीचं दूध असतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. खरंच ज्याने पिलं ना तो आयुष्यात पुढे गेला, ज्याने जर ते पिण्याचा तुम्ही धैर्यच कधी केलं नाही तर आयुष्यात तिथेच नाही. खरं तर हे शिक्षणामुळे आज मी ऍडव्होकेट झाली, मी त्याच परिस्थितीतून आलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या घरची परिस्थिती माहिती असते ना, कधी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवायचं की आपली घरची परिस्थिती, आपल्या आई वडिलांची मेहनत, आपली आई जरी कमी शिकलेली असली किंवा आपले वडील जेव्हा कामाला जातात त्यांना तिथे काय हाल असतात, त्यांचे काय असतात, ते जॉबवर जातात, त्यांना तिथे काय काय 1-1 रुपया कमवण्यासाठी आहे ना खूप मेहनत घ्यावी, 4 चरणाची हिंमत करावी लागते. की जेव्हा आपण घाम वाहतो ना तेव्हा महिनाभराचा पगार भेटत असतो आपल्याला. तो पगार देण्यासाठी त्यांना जी मेहनत घाम गाळावे लागतो ना त्याची किंमत जेव्हा स्वतः तुम्ही त्या ठिकाणी जा जॉब करायला तेव्हा हे तुम्हाला कळेल. मोबाईल, जसं दादांनी सांगितलं की मोबाईल, खरंच मोबाईलच्या आहारीला खूप गेलेला आहे. आत्ताची पिढी जी आहे ना खूप मोबाईलच्या आहारी गेली. जसं दादांनी उदाहरण दिलं की लगेच त्या मुलाला आयफोन पाहिजे, 2 लाखाचा मोबाईल घेणं सगळ्यांची परिस्थिती नसते. ती तिथं तुम्ही ठेवा ना, तुमच्या शिक्षणातून ती तुम्ही एखादी सरकारी अधिकारी व्हा किंवा कुठला तरी जॉब करा. जॉब केल्याने तुम्ही नक्कीच तुमच्या इच्छा अपेक्षा जे काय असतात ना आई वडिलांकडून करण्यापेक्षा ते तुम्ही का नाही करू शकत, स्वतःच्या हिमतीवर करा. आणि मी स्वतःच उदाहरण देते, मी जेव्हा लॉला गेली तरी माझ्याकडे फक्त वडिलांनी सेकंड हँड फोन दिला, तो त्यांचा जो छोटा होता. मला वडील बोलले की तुला मी मोठा मोबाईल देते घेऊ, ती म्हटलं नको म्हण, काही गरज नाहीये, मी जेव्हा स्वतः कमेल ना तेव्हा मी घेईन स्मार्टफोन. पण मी जेव्हा मी हेमंत पाटील सरांकडे जे आपले ऍडव्होकेट आहेत हेमंत पाटील सर, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिसला गेली. त्यांच्याकडे 6 महिने मी काहीही नाही घेतलं, मला त्यांनी पगारच दिला नाही. 6 महिने फक्त असंच का तो प्रॅक्टिस होते ती केली. त्याच्यानंतर त्यांनी मला 2,500 रुपये फक्त दिले पगार म्हणून. 2,500 मी जायची, वाड्याला जा, नाशिकला जा, इकडे जा, तिकडे पाठवायचे. पण ज्या मेहनती मी जेव्हा मी तो मोबाईल याचा तो एक जो असतो ना अभिमान की आपल्या मेहनतीचं जे काय असतं ती वेगळीच मजा असते. त्या मजा जर तुम्हाला घ्यायची असेल आई वडिलांवरती निर्भर न राहता, त्यासाठी तुम्ही तुमची मेहनत करा. हा मोबाईल जो तुम्हाला आहे आयुष्यात खूप मजा करायची असते हो. जेव्हा आपण स्वतः कमवतो ना तेव्हा ती मजा वेगळी असते. आई वडिलांच्या
पगारावरती किंवा आई वडिलांच्या जिम्मेदारीवरती ना त्यांच्या अंगावरती ऑलरेडी खूप जिम्मेदारी असतात। घर चालवणं हे खूप कठीण असतं। पण मी आज तुम्हाला सांगू दादा, मी तुम्हाला सांगते, एक घर आहे ना बाई चालवते, पण आज माझा पुढे एवढा मोठा आहे ना घर ठेवलं ना ते चालवून मी स्वतः विचार करते की बांधणं खूप सोपं आहे चालून, पण जेव्हा आपल्याला ते स्वतः घर चालवायचं असतं, आज कल्याण मुली चालवलं ना खूप कठीण आहे। पण सगळ्यांचे जसे नगरसेवक आहेत त्यांच्या मागण्या असतात, ते शेवटी ते घरच आहे माझं, ते घर चालवून जसं आता तुम्ही मागण्या केल्या त्या मागण्या नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। कारण की मी सांगते, मी जेव्हा 2015ला निवडून आली त्यावेळेस माझा व्यवहार हा पूर्ण तुमच्या समाजाचा आहे। हे तुम्हाला माहिती की फक्त कोळी आगरी लोकच तिथे आहेत, पण जेव्हा त्यांना कोळी आगरी भवन पाहिजे होतं त्यावेळेस पहिले लेटर हे माझं होतं। त्यांना मला फक्त बोलले की त्यांच्यासाठी एक आपलं कोळी आगरी भवन करायचं आहे, तर तुझं लेटर पाहिजे। म्हटलं कधी घेऊन जा, हे घ्या, आता घ्या, मी साईन करते, तुम्हाला काय काय करायचं ते करून घ्या, पण माझ्याकडून त्यांच्यासाठी पहिलं नाही। तसं जसं आता आगरी लोकांसाठी भवन आहे, तुम्ही फक्त जागा बघा, मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला द्यायची। तुम्ही जागा बघा, मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन। बस यास तुम्ही सांगितलं दादा तर नक्कीच होणार। त्याच्यानंतर जसं बोलले तुम्ही मच्छीमारांसाठी, खरंच तुमचं उदरनिर्वाह आहे त्याच्यात, तर तो मी नक्कीच प्रयत्न करते। जसं मी आता सांगू इच्छिते की कमिशनर साहेबांचं माझं डेली बोलणं चाललेलं असतं की जी बाहेरची पब्लिक येते त्यांना न देता आपले स्थानिक जे आहेत त्यांना देणं आपल्याला गरजेचं आहे। कारण की स्थानिकांना हे महत्व दिलं पाहिजे की त्यांचा रोजगार ज्याच्यावरती आहे तो त्यांना दिलाच पाहिजे। त्यासाठी आपण तुम्ही असं बोलले की मच्छी मार्केटचं, तर तेही आमचं नियोजन आहे की मच्छी मार्केटला आपण काय करू शकतो। पण एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या इथे आता तुम्ही जर बघाल जे माझ्या स्टेशनला जे बसतात मच्छी मार्केट, मी त्यांना सांगितलं ना की तुम्ही आहे ना आटणी गावावरती ते रिक्षा घेऊन तिथे मच्छी घ्यायला जाणार नाही। त्याच्याकरता तुम्हाला सांगितलं तिथे फ्लॅट ओपन याच्यावरती जे जागा असतील ना, तर असे मार्केट आपण जे मुंबईला बनवलेले आहेत तुम्हाला सांगतो पहिले, तर तसे फुटपाथ वरती जे आहेत ना फुटपाथ, ते कामाची फुटपाथ नाही, असे आपण पाहणी करून मी दाखवेन तुम्हाला, त्याच्यावरती तिला त्याला पाणी कनेक्शन दिलं, थोडा चर्च दिला किंवा स्वच्छता आहे की याच्यासाठी वॉशरूम याचा फायबरचा आपण करतो असं करून दिलं ना, त्याचाही उदरनिर्वाह चालेल, स्वच्छता राहील आणि नळ कनेक्शन दिल्यानंतर साफसफाई होईल। मुंबईला हीच परिस्थिती केलेली आहे मॅडम, त्याच्यावरती तुम्ही लक्ष घाला। आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्याला दाखवू एक दिवस पाहिजे। नाही सर, मी तुम्हाला त्याला सांगते की आता आपण जे फेरीवाला झोन करतोय, म्हणजे त्याच्यात आमचं असं करतंय की प्रत्येकाला उदरनिर्वाह झालाच पाहिजे, बरोबर। आज येणारा ठीक आहे, सगळा समाज इथे राहतो आपल्या कल्याणमुळे महानगरपालिकेत, तर सगळ्यांचा माझा एवढा आहे की स्थानिकांना पहिले प्राधान्य द्या। त्याच्यानंतर जेवढे आपले नगरसेवक असतात तर त्यांचं तेच आहे की मॅडम आम्हाला प्राधान्य द्या, पण जे बाहेरून आलेले त्यांना मला पहिले बाहेर काढायचं। जे बाहेरून जे विक्रेते येतात त्यांनी म्हणजे आपल्याकडे महानगरपालिकेत त्यांना सोय करून द्यावी, हा पहिले माझा एम आहे की माझा पहिले चालायचं फेरीवाला झोन आणि पार्किंग पॉलिसी, या दोन वरती आमचं नियोजन चालू आहे। ते नक्कीच आपले सभापती वॉर्ड सभापती जेव्हा बसतील तर त्यावेळेस आपण हा नियोजन करणार आहोत, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला कळलं जाईल की कुठे कुठे आपण, जसं तुम्ही बोलता फुटपाथ वरती, तर तसंही कुठे होत असेल तर ते आपण करतो। पण फक्त एवढंच आहे की कोर्टाचे आदेश आहेत की 150 किलोमीटरच्या बाहेर सगळ्यांना लांब बसवायचे, 150 मीटर बसवायचे आहे त्यांना, त्याच्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसारच आपल्याला चालावं लागतं। एवढं तुम्हाला सांगू इच्छिते। आपण जेव्हा लायसन सगळे जे लायसन धारक असणार आहेत त्यांनाच देणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणाला देणार नाही आहे का, तर हा जो बाहेरचा जो वर्ग येतो त्यांना कमी करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे। त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला लागणार आहे, कारण की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय मी काहीच करू शकत नाही। कारण की समाजाचं नागरिकांचं जेव्हा सहकार्य असताना तेव्हा जसं तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून आहे, मी काहीतरी ध्येय पुढे घेऊन चाललेले। आज जर तुम्ही बघा माझं अप्रभाग क्षेत्र हा परिपूर्ण आज अप्रभाग क्षेत्र आहे, पण तो परिपूर्ण मागासलेलाच आहे असं मी बोलते, कारण की तिथे काही डेव्हलपमेंट नाही झालेली आहे। माझं एवढं आहे की जी मला डेव्हलपमेंट करायची आहे ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, पण मला इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे। तिथे इन्फ्रास्ट्रक्चर जर मोठा झाला तर तिथे माझ्या जे शेतकरी आहेत माझे बांधव त्यांना कुठेतरी बाजारभाव चांगला भेटेल, हे माझं ध्येय आहे। आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा मी MMRDच्या मीटिंगला गेली होती त्यावेळेस
मला सांगण्यात आलं की आपल्याला हे इथून मेट्रो न्यायची तिथून मेट्रो न्यायची. मी आमच्या खासदार साहेबांना म्हटलं, साहेब मेट्रो तुम्ही दुर्गाडीपर्यंत घेताय, पण माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, माझ्या टिटवाळापर्यंत नाही. माझ्या टिटवाळापर्यंत डबल डेकरी मेट्रो झाली आहे. त्याच्यानंतर आता थोड्या दिवसांनी आपण जो आपला रिंग रोड रखडलेला आहे त्याचंही काम मी चालू करते आहे. माझा एक प्रोजेक्ट फक्त मी हळूहळू पुढे करण्याचा प्रयत्न करते. जे रखडलेले प्रोजेक्ट आहे ते जर आपले परिपूर्ण झाले त्याच्यानंतर आपण या गोष्टी करू शकतो. पण मी तुम्हाला एक शब्द देते, तुम्ही जर मला जागा दाखवली तर नक्कीच मी ते प्रयत्न करेन की तुमचं भवन उभं करण्याचं. इथे बघा दादा सगळे. यानंतर शिवनगर कोळीवाडा चौदरपाडा विद्यार्थी तयार आहेत. आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणार आहे. शिवनगर कोळीवाडा चौदरपाडा. इथे बघा. चौदरपाडा शिवनगर राबता कोळीवाडा. इकडे इकडे बघा. इकडे बघ. गडबड गोळी करू नका. यानंतर या ठिकाणी सुवर्णलक्ष्मी साई श्रद्धा श्री गणेश आणि या सर्व मेट्रोचे अध्यक्ष विलम कशेलकर आहेत. यांचं सर्वांचं 30 महिला आहेत. यांच्या नियुक्ती आपण नंतर करणार आहोत. यानंतर मांडा कोळीवाडा सर्व विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. मांडा कोळीवाडा. इकडे बघा. चला मांडा कोळीवाडा 10वी 12वी. हनुमान निरगुडे 12वी कोळीवाडा. 10वी दीपक कोळी, मानस प्रल्हाद कोळी, कौसुम काशीनाथ कोळी या निर्जय कोळीवरती 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. इकडे बघा ना दादा. हेमांगी नरेश कोट. चला गायगाव कोळीवाड्यातील दादा इकडे. आयोजक कुठे गेले? कल्याणचे आयोजक कुठे? 2 मिनिटं. दादा तयार इकडे. राहायचंय. नागकर कोळीवाडा याच्यानंतर विद्यार्थी मानसिंग. चला आठवी कोळीवाड्याचे विद्यार्थी तयार राहायचे. राजेश पाटील. कल्याण आणि ठाण्याच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण या ठिकाणी थांबायचंय. फोन कॉल कर, आपण या ना स्टेजवर. विनंती करतो दादा. आपला मुलगा आलेला आहे का? चला या तुम्ही या. एक स्वागताचा कार्ड. दादा लावा लावा. फोटो द्या फोटो. इकडे बघा. दादा
एक मिनिट या ट्रॉफी कलेक्ट करायचे ना 2 मिनिट मला द्या बाबू या ट्रॉफी Wait. या ट्रॉफी गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ होता. हे आयोजन कोळी महासंघ कल्याण विभाग यांच्यातर्फे जे विद्यार्थी 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांना आज ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव केला. सत्कार समारंभासाठी कल्याण शहराच्या महापौर सांग नाव हर्षलताई कवीर होत्या. स्थानिक नगरसेवक सगळे स्थानिक नगरसेवक कोळी समाजाचे उपस्थित होते. कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडीजी होते. राजवंश टपकेजी सरचिटणीस होते. जवानंद भोईरजी होते. युवा अध्यक्ष चेतन पाटील युवा अध्यक्ष चेतन पाटील होते. या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष रवी भंडारी, आणखीनचे जिल्हा संतोष पाटील आणि ॲडव्होकेट भावेश पाटील हे सर्वजण आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. हा गुणगौरव सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडला. जेवढे विद्यार्थी आले होते त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटले गेले, ट्रॉफीज दिल्या गेल्यात, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि या समाजासाठी जे कोणी कार्यरत आहेत, समाजाचं काम करत आहेत, या समाजाला एक कोळी भवन व्हावं ही इच्छा होती इथल्या कार्यकर्त्यांची. सन्माननीय महापौरांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की ह्या समाजाला कल्याण येथे एक कोळी भवन जागा देण्यासाठी त्यांनी मान्य केलं. निश्चितच जेव्हा शहराच्या प्रमुख महापौर यांनी प्रॉमिस केल्यानंतर तिथल्या सर्व स्थानिकांना त्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि त्यांनी सांगितलं त्याचबरोबर तुम्हाला मच्छी मार्केटसुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ. या ठिकाणी मच्छी मार्केटचे फार प्रश्न उपस्थित झालेले आहेत. महिलांना आमच्या वेळेवर मच्छी विकताना फार त्रास होतो. त्यांच्यासाठी आम्ही लायसन्सची सुद्धा सोय केलेली आहे. आता नवीन जागेसाठी त्यांना महापौरांनी सांगितलंय की नवीन जागा तुम्हाला दाखवतो, त्या जागेमध्ये तुम्ही आपला धंदा करू शकता. आणि जे परप्रांतीय लोक धंदा करतात मासलीचा त्यांना सुद्धा इथे बंद केलं पाहिजे. कारण स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन या ठिकाणी जे भूमिपुत्र आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर जो अन्याय होतो तो दूर करणार. या ठिकाणी बरेचसे योजना कोळी महासंघातर्फे सांगण्यात आल्या. महिलांना सुद्धा प्रोत्साहित केलं गेलं. महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांना शासनाच्या योजनेचं माहिती देण्यात आली आणि बरेचसे काही कार्यक्रम या ठिकाणी झाले. आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी कोळी महासंघाचे उपस्थित होते. सर्वांनी आपलं सहकार्य दिलं, सहकार्य केलं. त्यामुळे हा आजचा जो कार्यक्रम आहे कोळी महासंघाचा कल्याण शाखेचा तो फार चांगल्या पद्धतीशीर व्यवस्थित झाला. मुलांमध्ये खूप इच्छा असतो का कुठेतरी पास झाल्यानंतर आमचा कोणी समाजानी गावकीनी असे सन्मान झाले पाहिजे. त्याच्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळतं पहिली गोष्ट. आणि आज आम्ही तेच केले दादाच्या मार्गदर्शनाखाली. कल्याण भिवंडी परिसरातली सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचा गौरव केला. कारण खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप त्यांच्या परिवारामध्ये पण एक आता आपण पाहिली का एक जोदरपाड्याची एक एमपीएस मध्ये महाराष्ट्रातनं दुसरी आली. आज अभिमानाची गोष्ट आहे, आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. का मुलं का नुसतं कोणी बोलतं मच्छी मारायचाच धंदा करतात, मच्छी पकडण्याचाच करतात, परंतु आमची मुलं आज प्रगतीच्या ह्याच्यावरतीच गाव आणि समाज चाललेला आहे. खूप आनंद आम्हाला वाटतंय. एवढं बोलतो आणि आता सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो. आज खरोखर एक आनंदाची लाट आहे. विद्यार्थ्यांमध्ये एक सुंदर असं वातावरण निर्मिती होती.
आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील खरोखरच यांना धन्यवाद देतोय का आम्ही तात्कालीन त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि या भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड असा एक कार्यक्रम आम्ही लावण्याचा धाडस केला. परंतु दादानी मागे पुढे न बघता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील यांनी आम्हाला होकार दिला आणि ते म्हटले बिंदास तुम्ही कार्यक्रम करा, जिथे तुम्हाला काही आवश्यकता असेल तीही आम्ही पूर्ण करू. आणि खरोखरच आज हा कार्यक्रम आम्हाला पाहता क्षणी डोळ्याला पांजर फुटल्यासारखं कार्यक्रम होतं. कारण एवढे विद्यार्थी आज आम्ही पाहिले, याची मेहनत आमच्या कल्याणच्या भिवंडी तालुक्यातील आणि आमच्या कल्याण तालुक्यातील आणि जिल्ह्यावरची जेवढी कमिटी आणि सर्व कार्यकर्ते होते कोली महासंघाचे यांनी अहोरात्र मेहनत केली आणि हा कार्यक्रम आज या दामोदर चार्यामध्ये आम्ही साकार करू शकलो. आणि सांगायचं झालं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आमच्या महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या थविल मॅडम सुद्धा इथे उपस्थित होत्या. आमच्या समाजाचे नगरसेवक होते, आमचे पदाधिकारी होते. सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला काही हवं होतं, समाजाला जे पाहिजे होतं त्या महापौरांनी ते मंजूर केलं का आम्ही खरोखर त्या समाजाला एक हॉल पण देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पाहूया. आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सक्रिय सोबत असतातच आणि याच्या पुढे असं आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं घरगोत यश मिळवून दे आणि त्यांना चांगली वाटचाल कशी होईल या माध्यमातून आणि या कोली माध्यमातून आपण त्यांना त्यांच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, त्यांचा सन्मान केलेला आहे. मी एवढंच इच्छितो सांगू इच्छितो. नमस्कार, मी कोळी महासंघ महिला अध्यक्ष, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष. आज आमच्या पूर्ण टीमने जे कार्यक्रम जो केला तो म्हणजे आमच्या मनासारखा एकत्र झाला आणि जे मुलांना जे मार्गदर्शन द्यायचं होतं आम्हाला ते मार्गदर्शन द्यायला आम्हाला जमलं. दादांची उपस्थिती, सगळ्या मान्यवरांची उपस्थिती, ते आई एकविरेच्या चरणी आम्ही हा एक भव्य दिव्य सोहळा करण्याचं नियोजन केलं होतं. ते नियोजन आमच्याकडून व्यवस्थितपणे पार करण्यात आलेलं आहे. देवानंद दादांची उपस्थिती, सगळ्यांची उपस्थिती याच्यामध्ये खूप मोठी होती, पण देवानंद दादांचा याच्यामध्ये भरपूर मोठा हात होता आणि त्यांनी आम्हाला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. जी गोष्ट कशी करायची, कशी नाही करायची, मुलांना कसं पुढे घडवायचं, कसं नाही घडवायचं आणि आपण आपल्या समाजासाठी काय केलं पाहिजे हे आम्हाला हे म्हणजे कधीही म्हणजे आमच्या मीटिंग्स असल्या काय सुद्धा पण ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि मुलांनी पुढे घडलं तर आपल्या समाजाचं, कोळी समाजाचं नाव पुढे चालणार येणार आहे. आणि एकविराईच्या चरणी आम्हाला प्रत्येक गोष्ट आमची त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थितपणे साकार होत आहेत आणि त्यांची साथ अशीच आम्ही देवी चरणी आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला पुढे त्यांनी असंच मार्गदर्शन करावं आणि अशीच आमच्या पाठी त्यांची प्रार्थना असावी आणि आम्हाला सहकार्य करावं. इकडे बघा इकडे बघा ना. अरे वा, 2 ट्रॉफ्या घेतल्या ना. ये लवकर कसं ये ना तू इथे. आले चला, आले चला, आले चला. डोळे बदलले तुझे.